याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. हाताने चिंतेने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, हाताने चिंतेने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची या, कुंडलिया धावा तृष्णेची या, कुंडलिया धावा तृष्णेची या. कवतुक वाटे झाली आवेगांचे, कवतुक वाटे झाली आवेगांचे, कवतुक वाटे झाली आवेगांचे. कवतुक वाटे झाली आवेगांचे. भाव मंगळाचे तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणी, नाम मंगळाचे तेने गुणी. हाताने चिंतेने पावलो विसावा, आता निषेधीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. आता निषेधीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची या, कुंडलिया धावा तृष्णेची या, कुंडलिया धावा तृष्णेची या. तुका म्हणे मुक्ती परिलो वरी, बापने मुक्ती परिणिनी नोवरी, तुका म्हणे मुक्ती परिलो वरी. मुक्ती परिणिनी नोवरी. आजचा दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता निश्चितीने पावलो विसावा, निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. निश्चितीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णची या, कुंडलिया धावा कृष्णाची या, कुंडलिया धावा कृष्णची या. कुमार कुमारी, गोपाल कुमारी, कुमार कुमारी. हे गोपाल. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. साठी केला होता अट्टहास, साठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. केला होता अट्टहास, साठी केला होता अट्टहास. शेवटचा देश गोड व्हावा, शेवटचा देश गोड व्हावा, शेवटचा देश गोड व्हावा, शेवटचा देश गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची,
कुंटलिया धावा कुंटलिया धावा धावा कुंटलिया धावा कुंटलिया धावा धावा कुंटलिया धावा धावा कुंटलिया धावा कुंटलिया धावा कुंटलिया धावा 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 कृष्णेचिया कृष्णेचिया कुंटलिया धावा धावा कृष्णेचिया 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 धावा कृष्णेचिया 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 कुंटलिया धावा धावा कुंटलिया धावा कुंटलिया धावा कुंटलिया धावा कुंटलिया धावा कृष्णेचिया याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया, कवतुक वाटे
कवतुक वाटे झाले या वेचांचे नाव मंगळाचे तिने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या तुका म्हणे मुक्ती परेनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या विठाला 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्र समागत्य निष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दया करुणा करा दया करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो तुमचा अनुग्रह लादलो
लाजलो पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी चराचरी चरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू विठाला याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावल विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भागवत भक्त संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती तुम्हा आम्हा जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंडपणे जिजवणारे संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा या मानवी देहाला आल्यानंतर हा नरदेह आपल्याला प्राप्त झाल्यानंतर या देहाची या जीवनाची सफलता कशामध्ये आहे हा मिळालेला मानवी देह सफल करण्यासाठी काय काय केलं पाहिजे असा अर्थ प्रतिपादन करणारा 4 चरणांचा सोपा अभंग विठाला विठाला विठ्ठल 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 काय म्हणतात तुकोबाराय याजसाठी केला होता अट्टहास तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये माझं जीवन सफल होण्यासाठी मी अट्टहास केला कशाचा अट्टहास केला तर तो भक्तीचा अट्टहास केला त्यामुळे माझ्या जीवनाचा शेवट कसा झाला हो गोड झाला मग तुकोबाराय तुम्ही काय काय केलं तुकोबारायांनी आपलं जीवन सफल होण्यासाठी नाम संकीर्तनादी साधनांचा जीवनामध्ये वापर केला घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया अहो पण नक्की काय काय केलं तुम्ही हरि नाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी ह्या जगाच्या मालकाचं अखंडपणे नामस्मरण केलं हरि कीर्तन केलं नवे नवे ह्या जगाच्या मालकाची मी आयुष्यभर वारी केली त्यामुळं माझा शेवट गोड झाला नवे नवे आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि या देहाला या मानवी नरदेहाला आता कोणतीही तृष्णा कोणतीही भूक कोणतीही आसक्ती कुठली इच्छा उरलेली नाही खुंटलिया धावा तृष्णेची या आणि महाराज म्हणतात आता माझी मलाच कौतुक वाटायला लागले कशाचं कौतुक वाटायला लागलं मी माझ्या जीवनामध्ये जो म्हणून काय वेच केला कौतुक वाटे झाले या वेचांचे नाव मंगळाचे तेने गुणे जो काय सोस केला भक्ती केली जगाच्या मालकाची आराधना केली त्याचं माझी मला कौतुक वाटतंय अहो लोक परमार्थ करतात मुक्ती मिळवण्यासाठी मोक्ष प्राप्तीसाठी तुकोबाराय म्हणतात
त्या मुक्तीशी मी तर काय केलाय हो, विवाह केला. तो का म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आणि उरलेलं जे काय माझं आयुष्य आहे ते मी माझ्या खेळीमेळीने घालवण्याचा प्रयत्न करत आहे. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळीमेळी म्हणून याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा विठाला विठाला. विठाल 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 विठाल. हा झाला अभंगाचा साधा सोपा सरळ अर्थ, सर्वांच्या लक्षात आलेलाच असेल. आज आपण या ठिकाणी कशासाठी जमलेलो आहोत हे आपल्या सर्वांना परिचित आहे. आज या ठिकाणी एका वडिलांचं, एका आजोबांचं वर्ष श्राद्ध. वैकुंठवासी आबासाहेब विठोबा पारेकर यांचं प्रथम पुण्यस्मरण. या निमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. आप्पा म्हणले तर तसे हाडाचे वारकरी. आपल्या जीवनामध्ये ह्या जगाच्या मालकाचं अखंडपणे नामस्मरण ज्यांनी केलं ते म्हणजे आप्पा. आणि त्यांनी परमार्थ केला, नामस्मरण केला, हा आपल्या डोळ्याला दिसलाच पाहिजे असं नाही. तो परमार्थ ज्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये उतरतो तो आपल्या वागणुकीमध्ये नक्कीच दिसतो. आप्पांचं या समाजामध्ये वागणं, कमी बोलणं, सर्वांशी प्रेमाने सगळे व्यवहार करणे, कोणाचीही भांडण नाही, बोलण्यात खडा नाही, सगळ्यांना प्रेमाने आदर देणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आप्पा होते. आणि आज नाव आबासाहेब पण सगळे त्यांना आप्पा म्हणायचे. आणि हे बघा, माणसाचा ज्यावेळेस जन्म होतो ती तारीख आपल्या सगळ्यांना परिचित असते, माहीत असते. नवे नवे ह्या चालू कालखंडामध्ये आपल्या आजूबाजूला आकाशात तोफा उडालेल्या दिसल्या की आपल्या लक्षात येतं कुणाचं तरी आज काय आहे, जन्मदिवस आहे. जन्माची तारीख आपल्याला माहीत असते, पण त्याच वेळेस जगाचा मालक आपली मृत्यूची तारीख सुद्धा ठरवत असतो. जन्माले बाळ, जन्माले बाळ, हो जन्माले बाळ, बाळ जन्माले बाळ. जन्माले बाळ, जन्माले बाळ, जन्माले बाळ, जन्माले बाळ. ज्योती वाट पाहे काळ, ज्योती वाट पाहे काळ, ज्योती वाट पाहे काळे, त्याची वाट पाहे काळे. ज्योती वाट पाहे काळ, ज्योती वाट पाहे काळ. त्याची वाट पाहे काळे, त्याची वाट पाहे काळे. ओ जन्माले बाळ, जन्माले बाळ, ओ जन्माले बाळ, बाळ जन्माले बाळ. जन्माले बाळे, जन्माले बाळे, जन्माले बाळे, जन्माले बाळे. जन्माले बाळ,
जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. मृत्यूची तारीख आपल्याला माहीत नसते, परंतु ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू अटळ आहे. ज्याचा मृत्यू झाला त्याचा जन्म अटळ आहे. उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गाम. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. किती जन्म किती फेरे झाले याची गणना आपल्याला करता येत नाही. वनगळी पारेकर वस्ती या ठिकाणी आपला जन्म झालेला आहे आणि इंदापूरला मृत्यू. मग जन्म आणि मृत्यू ह्या वनगळीपासून इंदापूर पर्यंत जे अंतर आहे त्याला म्हणतात आयुष्य. आणि मग हे आयुष्य आपण कसं जगतोय? संतांनी सांगितलेल्या मार्गावरती आपण आपलं जीवन जगतोय का? आपल्या जगण्यामुळे आपल्या वागण्यामुळे समाजामध्ये कोणाला त्रास होतोय का? अडचण होते का? आपण कसं जीवन जगतोय याच्यावरतीच आपला शेवट अवलंबून असतो. जी माणसं आयुष्यभर प्रपंचासाठी समाजासाठी लोकांचा फायदा व्हावा लोकांचा चांगला विचार करतात अशी माणसं आज आपल्यामध्ये नसली तरी प्रेमाने विचाराने आणि कीर्तीने ते आपल्यामध्ये अखंडपणे उपस्थित आहेत. उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे कीर्ती मागे. उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सरे तुका म्हणे का मरण्याची सरे हो उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सरे तुका म्हणे का मरण्याची सरे हो उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. हे कशावरून ओळखायचं? ते ओळखायचं त्यांच्या पाठीमाग त्या मुलांनी हा एक दिवसीय नामयज्ञ सोहळा आज आपण पाहतोय. उत्कृष्ट असं नियोजन आहे. भव्य दिव्य असा मंडप आहे. पै पाहुणे मंडळी नातेवाईक आणि असंख्य मला वाटते 50-60 तरी टाळकरी. काल आम्हाला वाटायचं 2-3 कार्यक्रम आहेत आज गावामध्ये. काय 4 कार्यक्रम आहेत गावामध्ये. कसं होते आणि काय होते? परंतु तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. त्यांच्या मुलांवरती जे संस्कार आप्पांनी केले त्या संस्काराची पावती म्हणजेच हा आजचा भव्य दिव्य वर्षश्राद्ध प्रथम पुण्यपरम सोहळा. बघा आप्पांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी अरुणा आबासाहेब पारेकर, आबासाहेबांचे बंधू वारकरी भूषण यशवंत विठोबा पारेकर आणि यांना 4 बहिणी. आबासाहेबांच्या नंतर त्यांना 2 मुलं, श्री वसंत आबासाहेब पारेकर, श्री गणेश आबासाहेब पारेकर आणि 2 सुना, सौ मनीषा वसंत पारेकर, सौ कल्पना गणेश पारेकर आणि नातवंड ऋषिकेश, मनस्वी, प्रियदर्शनी, ओंकार असा हा मोठा पारेकर परिवार आहे. अखंडपणे भगवंताचं नामस्मरण चाललेलं हे घर आहे आणि त्याच साजेसा त्यांच्या परमार्थाला साध घालणारा
आजचा हा मोठा नामयज्ञ सोहळा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ज्या मुलाबालांना कळलं आपलं वडील काय सांगतायत त्याच्यामध्ये आपलं हित आहे, आपण वडील जे सांगतायत त्या पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात, अरे त्याला मला हर्ष वाटत नाही, त्याचा हर्ष देवाला वाटतो. तयाचा हर एक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हर एक वाटे देवा. नवे नवे तू का म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा. त्या मुलाबाळांच्या आई वडिलांना तुकोबराय त्यामध्ये धन्यता देतात. आणि आजच्या या कीर्तन सेवेसाठी, वर्षश्राद्धच्या कार्यक्रमासाठी आपल्या पंचक्रोशीतील भागातील ज्येष्ठ श्रेष्ठ सगळेच गुणीजन वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या कीर्तन सोहळ्यासाठी आमचे गुरुवर्य मार्गदर्शक कीर्तनकार हरिभक्तपरायण संतोष महाराज कांबळे उपस्थित आहेत, त्यांना वंदन करतो. त्याचबरोबर आपल्या इंदापूर तालुक्याचं गायन सम्राट किंवा गायन क्षेत्रातील किंवा त्याच्या अगोदर माझा महाराजांचा परिचय नाही, पण मी महाराजांना ओळखतो. मला वाटतं ठाकरवाडीला देगलूरकर महाराजांची सेवा होती. ठाकरवाडीचा मोठा सप्ताह असतोय आणि त्या सप्त्यामध्ये महाराजांचं अभंग होता, संताचे पायी हा माझा विश्वास. पहिली चाल महाराजांनी उचलली होती, मार्कड महाराज, बरोबर ना महाराज, आणि नवनाथ महाराज मार्कड. ती चाल अजूनही माझ्या लक्षात आहे, ती मी म्हणतो. असे परम आदरणीय श्री मार्कड महाराज या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्याही चरणावरती वंदन. त्याचबरोबर आपल्या इंदापूर तालुक्यातील गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं, हरिभक्तपरायण अशोक महाराज टकले, त्यांनाही वंदन. तसेच महाराजांबरोबर आलेले माडकर महाराज, त्यांनाही वंदन. या कीर्तन सेवेसाठी उत्कृष्ट असे आपल्याला मृदुंगाचे साथ देत आहेत आपल्या तालुक्याचं वैभव संग्राम महाराज उबरे, त्यांनाही वंदन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे रजपूत महाराज, कुठेही सेवा असू द्या पंचक्रोशीमध्ये, हार्मोनियम आणि स्वराची साथ आम्हाला ज्यांची लाभते, गुरुवर्य रजपूत महाराज, त्यांच्याही चरणावरती वंदन. विनेकरी आभा असतील, आमच्या गावचं वैभव चोपदार हरिभक्तपरायण जाधव महाराज असतील, त्याचबरोबर चव्हाण महाराज असतील, आणि त्याचबरोबर तरडगावचे भांगे महाराज, तीन चोपदार आहेत. आज काय अडचण नाही. आणि मग आमच्या गावातील वैभव, ज्यांच्या हाताला धरून बोटाला धरून आम्ही या संप्रदायामध्ये आलो, ते आमच्या गलांडवाडी गावचे सगळे आदरणीय वाळकरी टाळकरी, आमचे खंबीर साथीदार जे उभे आहेत, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरिया वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. हे मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. या ठिकाणी उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. विनेकरी आबा असतील आणि राजमुद्रा चॅनलचे हरिभक्तपरायण सहदेव महाराज भराटे, त्यांनाही वंदन करतो. आणि चिंतनाला सुरुवात. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावल विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या मानवी नरदेहाची सफलता तुकोबराय मानतात. बघा, आज वर्ष श्राद्ध आहे. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये एखादा जीव ज्यावेळेस जन्माला येत असतो त्याच्यावरती 16 संस्कार होत असतात. गर्भामध्ये असल्यापासून मृत्यूपर्यंत 13 संस्कार, आणि मृत्यूनंतर
प्राधान्याने 3 जे महत्वाचे संस्कार असतात ते 3. त्याच्यामध्ये पहिला येतो तो 10वा. हा विधी आहे. 10व्याची वेळ आपल्याला बदलता येते, आता नाही म्हणायचंच नाही. 3ऱ्या दिवशी बी विधी आहे त्याची वेळ. दुसरा विधी येतो तो 13वा, म्हणायचंय 13वा, त्याची सुद्धा वेळ बदलता येते. आणि 3रा आणि शेवटचा जो विधी आहे त्याला म्हणतात वर्ष श्राद्ध किंवा प्रथम पुण्यस्मरण. वर्ष श्राद्धाची वेळ बदलता येत का? कारण ते शास्त्र आहे. शास्त्र बदलता येत नाही. पाणी तापवल्यानंतर किती अंश डिग्री सेल्सिअसला उकळतं? 100 डिग्री सेल्सिअसला आपल्याला. त्यामध्ये काय बदल करता येतोय का? लवकर जायचंय दूध वाढायला म्हणून लगेच 100 डिग्री करता येते का? आधीच 50ला उकळता येते का? नाही. कारण ते शास्त्र आहे. शास्त्र बदलता येत नसतं. म्हणून वर्ष श्राद्ध हे शास्त्र आहे. त्या वेळेलाच ते करावं लागतं. ज्या वेळेस आपला जन्म होतो, आपल्या जन्माची 3 कारणं सांगितली जातात: कर्म, पाप आणि वासना. या मानवी देहाला आल्यानंतर कर्म हे आपल्याला करावंच लागतं. कर्म चुकत नाही. आणि मग जसं कर्म करू तसं ते भरू. चांगलं कर्म केलं आणि वाईट कर्म केलं, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर. तैसे जाज कर्म तैसे फळ देतो ईश्वर. तैसे जाज कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे. मग आपण कर्म कसं करतोय त्याचे 5 प्रकार शास्त्र करतं. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायचित्त कर्म, निषेध कर्म. 5 प्रकारची कर्म सांगितलेली आहेत. नित्य कर्म आपण रोज उठल्यानंतर जे करतोय विधी, स्नान करतोय, पूजा करतोय, पूजा अर्चा रोजचा जे दिनक्रम आहे त्याला म्हणायचं नित्य कर्म. काम्य कर्म आपला उदरनिर्वाह होण्यासाठी कुणी शेती करत असेल, कुणी व्यापार करत असेल, कुणी नोकरी करत असेल, त्याला म्हणायचं काम्य कर्म. प्रायश्चित्त कर्म एखादं पाप आपल्या हातून ज्या वेळेस घडतं आणि त्याचं निवारण करण्यासाठी जे आपण कर्म करतो त्याला म्हणायचं प्रायश्चित्त कर्म. 4था प्रकार निषेध कर्म. आपल्याला संतांनी सांगितलंय सरळ मार्गाने जीवन जगा, असं जेवण करा. कसं पण आपण कसं असं बी जेवाय येतंय का बघ, त्याला निषेध कर्म म्हटलेलं आहे. आणि 5वं कर्म आहे ते म्हणजे नैमित्तिक कर्म. मग या नैमित्तिक कर्मामध्ये ठराविक वेळेलाच त्या गोष्टी कराव्या लागतात. नैमित्तिक कर्मामध्ये जे येतं त्याला म्हणतात वर्ष श्राद्ध, प्रथम पुण्यस्मरण किंवा सत्यनारायण पूजा असेल. सगळे पुण्यस्मरण जे येतात ते नैमित्तिक कर्मामध्ये येतात. विठ्ठल 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 विठ्ठल. मग नैमित्तिक कर्म जे आहे ते ठरलेल्या त्याच वेळेमध्ये आपल्याला करावं लागतं. सोम सूर्यादी ग्रहणे येवनी करती पारवणे. कामाता पिता मरणे अंकित तो दिवस. ज्या वेळेस सूर्याला ग्रहण लागतं, चंद्राला ग्रहण लागतं आणि ज्या दिवशी आपले आई वडील इहलोकाची यात्रा संपून
वैकुंठाला जातात, तो जो दिवस असतो तो दिवस अंकित असतो. त्या दिवसामध्ये बदल करता येत नाही. म्हणून हे शास्त्र ज्या दिवशी त्याच दिवशी आपल्याला करावं लागतं. मग प्रत्येक जण आपापल्या परीने हे कार्यक्रम करत असतं. कुणी कीर्तन ठेवतं, कुणी प्रवचन ठेवतं, कुणी भजन ठेवतं, कुणी हरिपाठ ठेवतं, कुणी पसायदान घरी बनवूनच हे कर्म आपण करत असतो आणि ते करावंच लागतं. आणि जर आपण नाहीच केलं तर दोन दोष आपल्याला लागतात. एक पितृदोष आणि दुसरं वर्णसंकर. पितृदोष याच्यामध्ये आपण जर हे कर्म नाही केलं तर घरामध्ये अशांतता, कलह, नातेवाईकांना त्रास, करोडो रुपये घरी असतात पण खर्चायलाच येत नाही. कटाच्याचे करीती पिता वंशी दुराचे पुत्रधारा वंशी दुराचे पुत्रधारा कटाच्याचे करीती पिता कटाच्याचे करीती पिता वंश दुराचारी पुत्रधारा वंश दुराचारी पुत्रधारा कटाच्याचे करीती पितर वंश दुराचारी पुत्रधारा वंश दुराचारी पुत्रधारा आपण केले तर वंश दुराचारी पुत्र झाला. म्हणून असे कार्यक्रम आपल्याला करावेच लागतात. आणि मग आजच्या दिवशी कोणी वस्त्रदान करतं, ज्ञानदान करतं, अर्थदान करतं. आपापल्या परीने जसं शक्य होईल तसे हे कर्म, हे दान धर्म करावे लागतात. आणि मग काय होतं, आपण जर असे कार्यक्रम केले तर आपलेच पितर असतात. कल्याण इच्छिती सर्व काळ सर्व काळ कल्याण इच्छिती सर्व काळ कल्याण इच्छिती सर्व काळ सर्व काळ कल्याण इच्छिती सर्व काळ नामाने पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिती सर्व काळ नामाने पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिती सर्व काळ काळ. 1-2 महिन्यासाठी नाही, वर्षासाठी नाही, कल्याण इच्छिती सर्व काळ. म्हणून आज या ठिकाणी आपण सगळे मिळून जेवढं म्हणून भगवंताचं आज नामस्मरण करू. त्या आपल्या सर्व नामस्मरणाचं जे फळ आहे, जे पुण्य आहे, ते आज त्या आत्म्याला प्राप्त होत असतं. आणि त्या आत्म्याला सद्गती प्राप्त होत असते. चांगला देह या ठिकाणी पुढच्या टप्प्यामध्ये मिळत असतो. म्हणून असे सोहळे करावे लागतात. म्हणून ज्या ज्या वेळेस जगाच्या मालकाचं भजन होईल, हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनाची सफलता होण्यासाठी मी नाम संकीर्तनादी साधनांचा माझ्या जीवनामध्ये उपयोग केला. आणि जगामध्ये अशा देवदुर्लभ गोष्टी आहेत. त्यामध्ये एक आहे तो म्हणजे आपला नरदेह. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्वित्तम पुनर्वित्तम पुनर्भार्या पुनर्मही पुनर्मही आणि एतत न पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा पुन्हा. 4 गोष्टी आहेत: द्रव्य, बायको, मित्र आणि जमीन. बरोबर महाराज? 4 गोष्टी.
ह्या आपल्याला जीवनामध्ये कितीही वेळा येऊ शकतात आणि त्या नष्टही होऊ शकतात. असा कोणी आहे का? 1 कोटी कमवले, आता बस झाली तेवढीच एफडी, त्याच्या व्याजावर करू आपण आळंदी पंढरीची वारी. कोणी थांबलाय का 1 कोटीवर? 5 कोटीवर कोणी थांबलेला आहे इथं? किंवा 10 लाख कमवले, बास झाला तर किती लागतंय माणसाला? आठवड्याच्या बाजाराला 500 बास होते ते. आणि कसं पण कुणी थांबलाय का? नाही. 2 एकरवाल्याची 5 एकर झाली, 5 वाल्याची 10 झाली. थांबलाय का? नाही थांबला. का? कारण ते कसं आहे, जाणार आहे, आज आहे. परंतु हा मिळालेला जो नरदेह आहे, हा देव दरलोभ नरदेह ह्या जगाच्या मालकाने आपल्याला दिलेला आहे. मग ह्या देहाला आल्यानंतर किती दिवसासाठी दिलाय हो? नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. वर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणा, वासुदेव, वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणा. किती दिवसासाठी दिला? 100 वर्षासाठी. 100 वर्षाच्या पुढं आता गावायचं कठीण आहे माणूस. मला वाटतं त्या प्रमाणात सुद्धा हळूहळू जर सोय असती शासनाची बदल करायची, जनगणना झाली की शासनाने बदल केला असता. पण त्यामध्ये तरी काय आहे? त्यामध्ये दुःख यातना. मग तुकोबरायांच्या लक्षात आलं. तुकोबराय म्हणले, मी तर सगळ्या नामसंकीर्तनादी साधनांचा जीवनात उपयोग केला. व्यवहाराने जर बघितलं तर आपला धडपड कशासाठी चालू आहे? विषय सुखासाठी. चांगली कपडे घालायला पाहिजे, चांगलं खायला पाहिजे, ल्यावे खावे बरे असावे सदैव, ऐसी करी हाव संसारी, वाढावी संतान ग्रही व्हावे धनधान्य. चांगलं खायला पाहिजे, चांगलं प्यायला पाहिजे, संतान वाढलं पाहिजे, मुलाचं लग्न झालं पाहिजे, मुलाला मुलगा झाला पाहिजे, त्या मुलाचं लग्न झालं पाहिजे, नातवंडाचं लग्न झालं पाहिजे. तरी बी काय म्हणतो, मला अजून राहू द्या. ही आपली दशा आहे. आणि कशासाठी चाललंय? विषय सुखासाठी. नाशिवंत आहे सगळं. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान. सावधान म्हणले महाराजांनी. शाळेत रोज सकाळी विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणतात, सावधान. विद्यार्थ्यांची मरगळ जाते. फ्रेश पद्धतीने तो मुलगा ज्ञान आस्मदाच करतो आपल्या बुद्धीमध्ये. दुसरं सावधान लग्नामध्ये, सावधान. आणि तुकोबरा हे तो सुद्धा म्हणतात काय? सावधान. विषय सुखामध्ये गुंतू नका. ज्या कामासाठी देवाने हा नरदेह दिलाय ना, त्यासाठी त्याचा वापर आपण केला. देव दिला देह भजन घुमटा, देव दिला देह भजन घुमटा, देव दिला देह भजन घुमटा, देव दिला देह भजन घुमटा. भजन घुमटा, देव दिला देह भजन घुमटा, देव दिला देह भजन घुमटा. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा.
तोया झाला फाटा बालिकेचा तोया झाला फाटा बालिकेचा तोया झाला फाटा बालिकेचा हो तोया झाला फाटा बालिकेचा देवे दिला देह भजन घुमटा देवे दिला देह भजन घुमटा दिला देह भजन घुमटा देवे दिला देह भजन देवे दिला देह भजन घुमटा तोया झाला फाटा बालिकेचा तोया झाला फाटा बालिकेचा देवे दिला देह भजन घुमटा तोया झाला फाटा बालिकेचा तोया झाला फाटा बालिकेचा बालिकेचा. आज या ठिकाणी मृदुंगाचार्य उपस्थित आहेत. त्यांचं काय काम आहे? मृदुंग वाजवायचा आणि निघून जायचं. उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे. त्यांचं काय काम आहे? चांगल्या पद्धतीने आवाज सेट करायचा. गायनावाल्याचा माझा आवाज तुम्हाला स्पष्ट ऐकून द्यायचा. आज राजपूत सर आहेत. हार्मोनियम वाजवायचं काम करायचं आणि निघून जायचं. सगळे पै पाहुणे मंडळी जमलेत. त्यांनी काय करायचं? यायचं आणि कीर्तन श्रवण करायचं. सगळे गुणीजन टाळकरी आहेत. उत्कृष्ट कीर्तनाला साथ द्यायची आणि निघून जायचं. मग ह्या देवाने आपल्याला देह कशाला दिलाय हो? देवे दिला देह भजना गोमटा. बरं आता ते मराठीत सांगितलंय ना, इंग्लिश मध्ये आहे, संस्कृत मध्ये आहे, आपल्याला समजत नाही. असं बी नाही, सोपं करून सांगितलंय. परंतु तरी बी आम्ही काय भजन करणार? या देहाला आल्यानंतर जर मोक्ष प्राप्त करायचा तर देवाचं भजन हे केलंच पाहिजे. का माझ्या तुकोबरायांनी प्रपंच संसार केला नाही का हो? केला. तुकोबरायांनी सुद्धा संसार केला. पण ज्या ज्या ठिकाणी परमार्थाला संसार आडवा येईल त्यावेळेस त्या संसाराच्या पुढे शून्य मानला. संसाराच्या नावे खालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून अयोध्या वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून या शून्य. संसार उद्ध्वस्त झाला पण जगाच्या मालकाचं नामस्मरण तुकोबरायांनी सोडलं नाही. या देहाने ते उदासीन झाले. लटिके वचन नाही देही उदासीन. देहाने उदासीन झाले म्हणजे कुठली इच्छा कुठली आकांक्षा राहिलेली नाही. निरेच्छ होऊन जगाच्या मालकाची काय केली हो? सेवा केली. म्हणून या नरदेहाला आल्यानंतर दोन गोष्टींना कधीही विसरायचं नाही. त्या दोन गोष्टी म्हणजेच मरण आणि जगाचा मालक परमेश्वर. ह्या दोघांना कधीही जीवनात विसरायचं नाही. एक म्हणजे मरणाला आणि दुसरं म्हणजे परमेश्वराला, देवाला, जगाच्या मालकाला विसरायचं नाही. आपण सगळे लक्षात ठेवतो पण ह्या दोघालाच विसरून जातो. आपण मरण बी विसरतो आणि देवाला सुद्धा विसरतो. तुम्ही म्हणताल मरणाला आपण नाही विसरत. जर विसरलंच नसतो तर संत पचतील खाली चौऱ्याशीच्या पचतील खाली चौऱ्याशीच्या पद्धतील गाणे चौऱ्याशीच्या चौऱ्याशीच्या पद्धतील गाणे चौऱ्याशीच्या. विसरली कया थोर झाली हानी पचतील खाली
चौऱ्याशीच्या. आपण मरणाला विसरतो याचा पुरावा संत देतात. मरणाची कारी नाही आठवण, संचिताचे धन लोभ हेवा. मग आपण विसरतो हे संतांनी सांगितलं. आणि विसरल्यानंतर विसरती तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84चा. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू अटळ आहे. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणारच आहे. राजा परीक्षितीने 7 दिवस भागवताचं श्रवण केलं, मुक्ती मिळाली, मोक्ष मिळाला. किती दिवसामध्ये? 7 दिवसामध्ये. आपण 70 वर्ष झाले जगाच्या मालकाचं श्रवण करतोय, नामस्मरण करतोय. आपल्यात काय फरक पडलाय हा संशोधनाचा विषय. का फरक आहे? राजा परीक्षितीने नामस्मरण केलं, मुक्ती मिळाली. आपण 70 वर्ष झालं श्रवण करतोय. काय फरक आहे? राजा परीक्षितीने मरणाला समोर धरून, मरण आपल्या डोळ्यासमोर ठेवून भागवताचं श्रवण केलं. आणि ज्या वेळेस माणसाला समोर मरण दिसतं त्यावेळेस सर्व भोग हे तुच्छ वाटतात. सगळे भोग तुच्छ वाटतात. मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे. कीर्ती करो कीर्ती करो निमरावे, मानवाचे उत्तम काया जाऊ देऊ नये वाया. कीर्ती करो निमरावे, कीर्ती करो निमरावे, मानवाची उत्तम काया, काया मानवाची उत्तम काया. मरणाधी सावध व्हावे. बघा, ज्या वेळेस मरण आपल्याला डोळ्यासमोर दिसतं सगळे भोग हे तुच्छ वाटत असतात. आपल्या घरामध्ये उंदरं झाल्यानंतर आपण काय करतो? बाजारला जातो आणि पिंजरा आणतो. कशाचा पिंजरा? उंदराचा पिंजरा आणतो. आणि मग तो पिंजरा आणल्यानंतर आपण तो कुठं ठेवतो? ज्या भागामध्ये, ज्या ठिकाणी तो उंदीर काय करतोय? पळतोय. आपल्याला पळताना दिसतो, इकडे गेला तिकडे गेला. आणि मग तो पिंजरा आणल्यानंतर ज्या दिशेने, ज्या मार्गावरती तो उंदीर पळतोय त्या ठिकाणी तो पिंजरा आपण ठेवतो. आणि त्या पिंजऱ्यामध्ये आपण शेंगदाणे ठेवतो. आणि तो दरवाजा आहे तो उघडा ठेवतो आपण. आणि मग रात्री 12 वाजता काय होतं? तो उंदीर त्या पिंजऱ्यामध्ये शेंगदाणा खाण्यासाठी प्रवेश करतो. आणि प्रवेश केल्यानंतर त्याच्याच धक्क्याने काय होतं? पिंजऱ्याची जी काय चौकट आहे, दरवाजा तो बंद होतो. आता मला सांगा, उंदीर आत गेल्यानंतर शेंगदाणा खाईल का? आत गेल्यावर उंदीर शेंगदाणा खाईल का? का त्याला निर्जला एकादशी का? उंदीर शेंगदाणा खात नाही का? कारण त्याचं मरण त्याला समोर दिसतं. आणि ज्या वेळेस आपलं मरण आपल्याला समोर दिसतं सगळे भोग तुच्छ वाटतात. म्हणून राजा परीक्षितीने 7 दिवस भागवताचं श्रवण केलं. 7 दिवशी मुक्ती झाली त्याची,
मुक्ती झाली त्याची साता दिवसा मुक्ती झाली त्याची श्रवणे परीक्षिते तरला भूपती श्रवणे परिस्थिती तरला भूपती श्रवणे परीक्षिते तरला भूपती श्रवणे परिस्थिती तरला भूपती साता दिवशी मुक्ती झाली त्याची साता दिवशी मुक्ती झाली त्याची साता दिवशी मुक्ती झाली त्याची मग राजा परीक्षितीला 7 दिवस आपलं सरकार आलंय म्हणून आपल्याला 8 दिवस भेटतील काय महाराज 8वा दिवस आपल्याला भेटल आपल्याला सुद्धा किती दिवस भेटणार आहेत 7 दिवस 7 दिवसातलाच एक वार छापावं लागेल ना का नाही विश्वास मरून बघा मग कुठलं 7 दिवसात त्या 7 दिवसात म्हणजे आठवड्याचे दिवस किती त्यातल्या एका दिवशी आपल्याला प्रत्येकाला जाणं आहे म्हणून माणसाने मरणाला विसरायचं नाही आणि आपण जरी मरणाला विसरलो परंतु मरण्याच्या खात्याचा जो प्रमुख आहे तो मागचं विसरत नाही तो लक्ष ठेवतो कशावरती तुम्ही किती वर्ष आयुष्य जगला हे त्याला घेणं देणं नाही तुमचं आयुष्य किती शिल्लक आहे त्याच्यावरती तो लक्ष देऊन असतो घडी घडी काळ वाटयाचे पाहे घडी घडी काळ वाटयाची पाहे घडी घडी काळ वाटयाचे पाहे घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आकाश अजून किती आहे अवकाश घडे घडे काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अवकाश अजून किती आहे अवकाश तुम्ही किती वर्ष आयुष्य जगला ह्याचं त्याला घेणं देणं नाही तुमचं शिल्लक किती आहे त्याच्यावरती तो डोळा ठेवून असतो म्हणून ह्या देहाला आल्यानंतर मरणाला विसरायचं नाही आणि दुसरी गोष्ट परमेश्वराला विसरायचं नाही ज्याने आपल्याला हा देह दिलेला आहे त्याला विसरायचं नाही आपण जरी त्याला विसरलो तरी तो आपल्याला विसरत नाही सर हसले बा तो आपल्याला विसरत नाही आपल्याला वाटतं आम्ही वस्तीवर राहतोय लय लांब आहे 2 मजली इमारत आहे त्यात बी तळ मजल्यात राहतोय पण जगाचा मालक आपल्याला विसरत नाही चाले हे शरीर कोणाची असते 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 आले शरीर कोणाचे असते आले शरीर कोणाचे असते आले शरीर कोणाचे असते आले शरीर कोणाचे असते हो कोण बोलविते हरिविना हरिविना कोण बोलविते हरिविना हो कोण बोलविते हरिविना हरिविना कोण बोलविते हरिविना हो चाले शरीर कोणाची असते कोण बोलविते हरिविना देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी
देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण. या शरीरावरची सत्ता कुणाची हो? त्या परमेश्वराची आहे, जगाच्या मालकाची आहे. आपण जरी विसरलो तो आपल्याला विसरत नाही. कशावरून विसरत नाही हो? संध्याकाळी झोपल्यानंतर सकाळी आपल्याला जाग येते का नाही? जाग येते. कशामुळे येते? कारण त्या जगाच्या मालकाचं लक्ष कुणावर आहे? आपल्यावर आहे. त्यांनी जर लक्ष काढलं, उशिरा उठतंय म्हणून 9 वाजोस्तर वाट बघतेली, 9:15 2 कापसाचं बोळं करतील, नाकाला लावून बघतील. कापूस जर नाही उडाला मग पुढचं चालू झालं. 5 मन सरपण, बांबू, सुतळी, बँडबाजा, मोबाईलवरनं कळवणे. म्हणजेच त्या जगाच्या मालकाला कधी विसरायचं नाही. आणि म्हणून ह्या 2 गोष्टींसाठी 2 घटक महत्वाचे. ते म्हणजे एक मध्यान्ह काळ आणि दुसरा तो अंतकाळ. मध्यान्ह काळ आणि अंतकाळ, आणि 2 काळांसाठी 2 वेगवेगळ्या गोष्टी लागतात. मध्यान्ह काळासाठी गरजेचं आहे त्याला म्हणतात अर्थ, आणि अंतकाळासाठी जे उपयोगाला आहे त्याला म्हणतात परमार्थ. मध्यान्ह काळासाठी आपल्याला गरज पैशाची आहे. मग पैसा असला की मध्यान्ह काळ सगळ्याचा टुमटुमीत आहे. खायला कमी नाही. बासुंदी, लाडू, जिलबी नाही पाहिजे ती खायला मिळते, पाहिजे तसली गाडी बसायला मिळते, पाहिजे तिथं जायला मिळते. का? कारण मध्यान्ह काळाला गरज आहे ती अर्थ, पैशाची आहे. परंतु जर खाण्यापिण्यावर जर आपण ठरवत असू की आमचा खरा पुरुषार्थ तिथे, मध्यान्ह काळ गाजवला म्हणजे पुरुषार्थ गाजवला, मग पशु आणि मानव ह्याच्यामध्ये काय फरक राहिला? त्यांना बी जेवण मिळतेच ना, आणि आपल्याला बी चांगलं खायला मिळतेच. परंतु मध्यान्ह काळातील अर्थ, पैसा जो आहे तो अंत काळाला चालत नाही. अंत काळाला काय गरजेचं आहे? त्याचं नाव आहे परमार्थ. दोन्ही शब्द जवळचे बघा, अर्थ, परमार्थ. परमार्थ, परम अधिक अर्थ. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ धन कमवलं, त्याचं नाव परमार्थ. परमार्थ महाधन परमार्थ महाधन, परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण.
परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण फावया जतन हे उपाय लाभाचे. तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये जे धन कमवलं त्याचं नाव आहे परमार्थ. का कमवलं असेल त्यांनी हे धन? परमार्थ, लक्ष देऊन ऐका, परमार्थ असं धन आहे ज्याचा वाटा आपला बंधू बहीण मागू शकत नाही. परमार्थ असं धन आहे त्याची चोरी होऊ शकत नाही. परमार्थ असं धन आहे ज्याला आग लागत नाही. परमार्थ असं धन आहे कितीही खर्च केला तरी संपत नाही. परमार्थ असं धन आहे आपण मेलो तरी आपली संगत सोडत नाही. त्याला म्हणायचं परमार्थ. मग तुकोबराय तुम्ही हे परमार्थ श्रेष्ठ धन, हे श्रेष्ठ धन मिळवण्याचा अट्टहास कशासाठी धरला? पहिलं याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. ये हो शेवटचा दिस, शेवटचा दिस कोण व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, विसावा विसावा. तुकोबराय म्हणले मला हेच तर मिळवायचं होतं. नाम संकीर्तनादी साधनांचा वापर करून जे श्रेष्ठ धन आहे परमार्थ, त्याच्यासाठी मी काय केला? अट्टहास केला. आणि त्यामुळं शेवटचा दिस गोड. आणि एकदा श्रेष्ठ धनाची प्राप्ती झाल्यानंतर काय हो, शेवट गोड व्हायला काय लागतं? म्हणून आता सगळ्यांनी एकदा हाताने टाळी आणि मुखाने भजन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. बघा, जगातलं श्रेष्ठ धन परमार्थ मिळवल्यानंतर शेवट गोड कसा होतो
हा देह निश्चिंतीला कसा पावतो, मोक्ष कसा मिळतो, एक दृष्टांत तुमच्या समोर मी मांडणार आहे. एक राजा धृतराष्ट्र आणि तुकोबाराय. तो दृष्टांत तुम्हाला कळाल्यानंतर कळेल की आपण जीवनामध्ये काय केलं पाहिजे. विठाला विठाला विठ्ठल 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 राम. राजा धृतराष्ट्र कोण होता? राजा धृतराष्ट्र या भारताचा एकेकाळचा चक्रवर्ती सम्राट. मुलं म्हणावं तर 100 मुलं, इशाऱ्यावरती चालणारा कारभार. एवढं भाग्यवान होता राजा धृतराष्ट्र. संजयाकडून 100 श्लोकाची गीता त्याने ऐकली होती, परंतु तेवढाच दुर्भाग्यही तोच होता. 100 श्लोकाची गीता ऐकूनही फरक शून्य होता. काही मंडळी बी पारमार्थ करतात, भजन करतो आपण अपवादात्मक परिस्थितीत, परंतु फरक. आपण एखाद्या बाबांना त्यांच्या मंडळीला सहज म्हणावं, का हो ताई तुमचे मालक खूप छान गंध लावतात हो. त्यांची बायको म्हणते, महाराज त्यांच्या गंधावर जाऊ नका, ते रोज कीर्तनाला गेल्यावर नवीन जोड घेऊन येतात. 100 श्लोकाची गीता ऐकली, 700 श्लोकांची, 100 मुलं, परंतु फरक शून्य. हस्तिनापूरचं युद्ध झालं. धृतराष्ट्राला पांडवांकडे सोपवलं आणि पांडवांनीच पुढे त्याची सेवा केली. पांडवांनी धृतराष्ट्राची सेवा करताना जर खरा त्रास धृतराष्ट्राला कोणी दिला असेल तर तो दिला भीमाने त्रास दिला. आता भीमाने त्रास देणं साहजिकच होतं, कारण भीमाकडे काय होती हो? ताकद होती. आणि 7-12 कुठला नाव नव्हता, डाळिंब नव्हतं, पेरू नव्हतं, कामच नाही ना. माणसाला अंगात ताकद असली आणि काम नसलं मग एकच काम, काय? त्रास द्यायचा. धृतराष्ट्राला सांभाळलं पांडवांनी, त्रास दिला भीमाने. धृतराष्ट्र असा जेवायला बसला की भीमाने गदा आदळतच यायचं, ए आंधळ्या तुला आमच्याच तुकड्यावर जगायचे. एखाद्या कुत्र्याला जसं सांभाळतो तसं तुला सांभाळणं काय आम्हाला जण नाही. त्याने मुखामध्ये घास घ्यावा. प्रत्येक घास हा तुझ्या मुलांच्या रक्ताने माखलेला. आणि शेवटी माणूस कामाला कटळत, सासू ना असल्या तरी कोणी कामाला कटळत नाही. कशाला कटाळतं माणूस? बोलण्याला कटाळत. बोलण्याला माणूस महाराज कटाळत. बघा, किती बी सुनबाई काम करू द्या किंवा सासूबाईने किती बी घराचा रेटा रेटू द्या, पण बोलणं जर गोड नसेल तर माणूस काय होतो? कटाळतो, आंबून जातो. आमचा जोडीदार असाच मंडळीला घेऊन दवाखान्यात गेला. त्याला ताप आला, भरपूर ताप आला. ताप आल्यावर डॉक्टरकडे गेले. डॉक्टरनी चेक केलं, माणसाचं बोलणं नीट असावं. डॉक्टरने विचारलं काय काय होतंय? म्हणले ताप होतोय. किती दिवसापासून? 8 दिवस झाले म्हणले. म्हणले हे गोळ्या घ्या आणि दिलेल्या गोळ्या वेळेवर खावा. आता त्याच्या मंडळीने गप बसावं ना. तेवढ्यात मंडळी म्हणली, अहो डॉक्टर मी त्यांना तेच म्हणते वेळेवर गोळ्या खात जा, नाहीतर असं डॉक्टरच्या मड्याला पैसे द्यावं लागतं. आता काय करायचं? डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालावं लागतं. माणसाचं बोलणं कसं असावं? साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलणं माणसाचं साच आणि मवाळ असावा. स्वाभिमान विकून जगण्याला काही अर्थ नाही. जमीर बेचकर आमिर होने से गरीब रहना ही अच्छी है.
जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. फाटके कपडे असावा पण माणसाने स्वाभिमानी असावा. त्या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळून गेला. रात्रीच्या वेळेला तो घराच्या बाहेर पडला, जंगलामध्ये गेला आणि त्या जंगलाला आग लागली. अगोदर डोळ्याला दिसत नव्हतं, सैरावैरा झाला. तो जंगलामध्ये धावू लागला. जिकडं जावं तिकडं आगच आग, वनवास पेटलेला. अंगाला चटके लागून लागून भारताचा एकेकाळचा सम्राट, चक्रवर्ती सम्राट, इशाऱ्यावरती चालणारा कारभार, पण जंगलाच्या आगीमध्ये चटके लागून लागून तो काय झाला, मरण पावला. काय कमी होतं त्याच्याकडे. दुसरी बाजू बघा, माझ्या संतांची परिस्थिती अत्यंत बिकट होती. आज तुकोबरायांचा जरी आपण विचार केला, आज सगळी मंडळी आपण वारीमध्ये चालतो, सगळ्यांना माहित आहे. दोन संतांचं आपण भजन करतो. ज्ञानोबा तुकाराम म्हणलं की संध्याकाळी पंक्तीला, हे काय आता आम्ही ह्यातनं सांगायची गरज नाही. कुणाची पुण्याई त्या ज्ञानोबा तुकोबांच्या भजनामुळं आज आपलं आयुष्य किती सुखकर झाले, किती आनंदीमय झाले. आज काळ चांगला आहे, आपण माणसाला माणूस म्हणतोय. येणारा काळ कसा असेल हे आपण विचार करू शकत नाही. पण त्या संतांना काही चांगले दिवस होते का? माझ्या ज्ञानोबरायाला मांड भाजण्यासाठी साधक खापर सुद्धा मिळालं नाही. माझे तुकोबराय कोण होते? तुकोबराय महाविष्णूचा अवतार होते. पण त्या काळी जर समजलं असतं की हे तुकोबराय महाविष्णूचे अवतार आहेत, तर त्याच गावच्या मंबाजी बुवानं तुकोबरला काठीने मारलं नसतं. काठीने जरी मारलं, संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेस तुकोबराय कीर्तनाला उभे राहतात, कीर्तनाला उभा राहिल्यानंतर समोर पाहिलं, म्हणले माझा नेहमीचा श्रोता मंबाजी दिसत नाही. भजन झालं. अरे म्हणले माझं कीर्तनामध्ये लक्ष लागत नाहीये, माझा मंबाजी दिसत नाही समोर. वारकऱ्यांना म्हणले, टाळकऱ्यांना तुम्ही भजन चालू ठेवा, मी मंबाजी बुवाला घरून बोलवून आणतो. तुकोबराय मंबाजी बुवांच्या घरी गेले आणि हाक मारली, हो मंबाजी बुवा, अहो चला, अहो कीर्तन सुरू झालं, तुम्ही माझ्या समोर बसलेले असलं म्हणजे माझं लक्ष लागतं. आज माझं मन कीर्तनामध्ये लागत नाही. मला माहित आहे तुम्ही मला काल काठीने मारलं ना, त्याच्यामुळं नाराज असाल. गावगाडा आहे, पण मी काय तुम्हाला बोललो का? मी काय तुम्हाला वाईट बोललो? आतून काय आवाज आहे ना. अजून पुढे गेले तुकोबराय, ओ मंबाजी बुवा चला लवकर, तुम्ही मला काल मारलं ना, मग तुमचं अंग वगैरे दुखतंय का? तुमचे हातपाय चेपून देऊ का? असं म्हटल्यानंतर हुंदके देऊन रडणारे मंबाजी बुवा ढसा ढसा रडायला लागले. अरे कोण आहे हा माणूस? काल मी ज्याला काठीने मारलं तो माझ्या घरी येतो, विनवणी करतो, हातपाय चेपू का म्हणतो. तुकोबराय समोर आल्यानंतर तुकोबरायांचे चरण आपल्या हाताने धरले, स्पर्श केले. मंबाजी बुवा म्हणतात, तुकाराम बुवा तुम्ही कोण आहात? मी काल तुम्हाला मारलं, तुम्ही माझ्या घरी येता? तुकोबराय म्हणतात, मंबाजी बुवा सध्या तरी आपण दोघच खोलीत आहे, पण तुम्हाला जाणून घ्यायचंय का हा तुकोबा कोण आहे? जर तुम्हाला जाणूनच घ्यायचं असेल तर पंढरीला जा, त्या विटेवरच्या मालकाला विचारा, हा देहूचा तुकोबा कोण आहे? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा. जगाच्या मालकाचं भजन माझ्या
मुखातून बंद होत नाही. दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा. दिन रजनी दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा. दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा. दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा. त्या जगाच्या मालकाच्या नामस्मरणाचं वेद लागलो. अंबाजी बुवा म्हणले, हे बघा महाराज, तुम्हाला नामस्मरण करायचंय तर तुम्हाला गावामध्ये राहता येणार नाही. चालेल म्हणले. निघाले तुकोबाराय. प्रश्न पडला मनामध्ये, कुठं जावं, काय खावं. भंडाऱ्या डोंगरावरती गेले, भामचंद्र डोंगरावरती गेले. उपद्रव झाला. कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे हे लोक. आता मज भीक कोण घाले, आता मज भीक कोण घाले, आता मज भीक कोण घाले, आता मज भीक कोण घाले. काय महाराजांनी विचार केला, आता या ठिकाणी राहायचा विषय संपलेला आहे. संतांना विनंती केली, तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा. तुकोबरायांच्या लक्षात आलं की आपलं इथलं काम आता संपलेलं आहे, आता वैकुंठाला गेलं पाहिजे. गावातले लोक तुकोबरायांना पागल म्हणत होते, तुकोबरायांना पागल वेडे म्हणत होते. हे महत्वाचं नाही, परंतु गावाने पागल म्हटले तरी तुकोबरायांवरती काहीही फरक पडला नाही. तुकोबराय घरी आले, जिजाला विचारलं, मंडळीला, जिजे येतेस का ग तू, मी निघालो वैकुंठाला. जिजा म्हणते, हे बघा, तुम्हाला जायचे तर तुम्ही जा, करमतय तेवढे दिवस राहा आणि परत माघारी या. वैकुंठाला जाण्याचा अर्थ तुकोबरायांच्या पत्नीला न समजावा एवढं विलक्षण आयुष्य त्या ठिकाणी तुकोबरायांनी आपलं जीवन जगले. समजलं पत्नीही आपल्या बरोबर येत नाही. गावातल्या लोकांना विनंती केली, गाव हो, अरे माझ्या बरोबर येत नाही ना, पण मला सोडवायला तरी चला वेशीपर्यंत. तुकोबराय या ठिकाणी लोकांना विनवणी केल्यानंतर लोक आले. गावच्या वेशीवरती आल्यानंतर तुकोबराय म्हणतात, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.
जे आहेत त्यांनाही नमस्कार, जे या ठिकाणी नाहीत त्यांनाही नमस्कार. परंतु एक करा, आम्ही जात तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. जातो तुम्ही कृपा सुद्यावी. हे सकळ सांगावी विनंती माझी, सकळ सांगावी. तो बरा आहे. सर्वांना विनवणी करतात, विनंती माझी. आम्ही जातो परंतु तुमची कृपा आमच्यावर. टाळ बारीक वाजव, बारीक. लहान वाजव. गाववाले म्हणले, अरे हा तुकोबा निघाले, नक्की कशासाठी आलते विचारा. त्यांचं गाव कोणतं होतं ते तरी विचारा. का हो तुकोबा, तुमचं गाव तरी कोणतं होतं? तुकोबराय म्हणले, अरे हे माझं गाव नव्हतंच, मग कोणतं गाव होतं? आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आमचं गाव वैकुंठ आहे. माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही महाराज, तसं कुत्र्याला वाहनाची गतीही सहन होत नाही. आणि तुमची आमची प्रगती, अधोगती हे संतांना सहन होत नाही. म्हणून हे संत अवतार घेत असतात. अवतार तुम्हा धराय उद्धराया जन जड जीव, सकळा सांगा सकळ सांगावी विनंती माझी, सकळ सांगावी. हे सकळ सकळ सांगावी विनंती माझी, सकळ सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग. अरे मी निघालो, पण जाता जाता माझा गाथा इथं ठेवून जातोय. तो गाथा वाचा आणि आपला माथा जाग्यावर आणण्याचा प्रयत्न करा. अहो नारायण नारायण, पारायण पारायण. बंडातात्या सांगतात. बंडातात्यांना प्रश्न विचारला, अहो हे पारायण पारायण किती दिवस करायचं? तात्या म्हणतात, जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं. वैकुंठ गमनाची वेळ जवळ आली. तुकोबरायांनी सगळ्यांना नमस्कार केला. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. जगाचा, भारताचा एकेकाळचा सम्राट, परंतु आगीमध्ये चटके लागून लागून मेला. संत श्रेष्ठ तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये परमार्थ केला आणि अंत काळामध्ये जगाचा मालक विमान घेऊन तुकोबारायांना घ्यायला आला. सदेह तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले. तुकोबाराय म्हणतात, मी यासाठीच अट्टास केला होता, यासाठी केला
होता अट्टहास, आणि आता निश्चिंतीने हा विसावा मी पावलेलो आहे. मला कौतुक वाटतंय. मी माझ्या जीवनामध्ये जे काही परमार्थ केला, जगाच्या मालकाची सेवा केली, आणि जी मुक्ती तुम्ही म्हणता त्याच्याशी मी विवाह केला. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, म्हणून याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या, कवतुक वाटे झालिया वेचांचे, नाम मंगळाचे तिने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या, तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या. या ठिकाणी माझ्या अल्पमती बुद्धीला पटेल, रुजेल, समजेल तसा मी या अभंग आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे घेण्यासारखं आहे त्या जगाच्या मालकाचा प्रसाद समजा, आणि जे चुकीचं आहे तो माझ्या बुद्धीचा दोष समजा. आपण सगळेजण ह्या जगाच्या मालकाची सेवा करतोय, पांडुरंगाची सेवा करतोय, देवाची सेवा करतोय. अहो पण हा देव आहे तरी कुठे? देव कुठे आहे? शास्त्र सांगतं मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. आपल्या घरचे आई वडील हे देव आहे. आपल्या घरी येणारा पाहुणा देव आहे. आपले गुरु देव आहेत. पण आज आपण प्रतिमा पूजन, देवाकडे पूजा करतो, अर्चा करतो, परंतु आपल्या घरचा जो जिवंत देव आहे, आपले आई वडील, त्या आई वडिलांकडे आज आपल्याला कुठंतरी दुर्लक्ष होताना आपल्याला दिसतंय. अहो काय अपेक्षा आहे आपल्या आई वडिलांची? काहीही नाही हो. कधी विचारले आपल्या आई वडिलांनी आपल्याला किती टन ऊस गेला, किती पैसे मिळाले, किती पगार आहे तुम्हाला? काहीही नाही. निस्वार्थ सेवा, निस्वार्थ प्रेम जर आपल्यावर कुणी करत असेल तर ते आपले आई वडील आपल्यावरती करतात. पण खरंच आज त्या आपण आई वडिलांना वेळ देतोय का हो? देतोय आपण वेळ? आज आई वडिलांची काही ठिकाणी अवस्था अत्यंत बिकट आहे महाराज. अरे एवढा मोठा बंगला आपण बांधतो आणि आपले आई वडील जुन्या घरामध्ये असतात. का? त्यांना वाटत नाही का नवीन घरामध्ये आपण राहावं? नाही वाटत. त्यांना वाटत नाही का चांगल्या गाडीमध्ये फिरून बसावं? वाटतं ना. परंतु आज आपल्याकडे तेवढा वेळ शिल्लक नाही महाराज. दोन गोष्टी फक्त तुम्हाला सांगून जाईल. अरे आपल्या आई वडिलांची सेवा करा आणि दिवसातून 2 शब्द आपल्या आई वडिलांशी बोला. 2 शब्द. ज्या वेळेस तुम्ही सकाळी घराच्या बाहेर पडताना, आई जेवलीस का ग? बाबा जेवलास का? अहो ते जेवलेले नसू द्या, ते जेवलो नाही असं कधी म्हणतच नाही तो. आताच जेवलो, आता जेवणारच आहे रे, आता जेवतोच. आणि दुसरा प्रश्न एक त्यांना विचारा, आई काय दुखतंय का ग? बाबांना विचारा काय दुखतंय का? काय औषध गोळ्या आणायच्यात? अहो ते कधीच म्हणणार नाहीत. दुखत असली तरी म्हणतील अरे नाही मला काय नाही होत रे. फक्त गरज आहे ते आपण त्यांना बोलण्याची. आज आपल्याकडे वेळ नाही. धावतोय कशासाठी धावायचंय? अरे ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या आई बापांना जर बोलण्यासाठी आपल्याकडे वेळच नसेल
काय करायचं कोट्यवधी रुपये पैसे कमवून? शून्य किंमत आहे महाराज, शून्य. अहो आई जरी घराचं अस्तित्व, घराचं मांगल्य जरी असली तरी वडील आपले घराचे अस्तित्व आहेत ना हो. परंतु त्या अस्तित्वाकडे आज आपलं लक्ष नाहीये महाराज. अहो आई आपलं रडून दुःख व्यक्त करते, बापाला व्यक्त होता येत नाही. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं. आणि रडणाऱ्यापेक्षा जास्त त्रास हा सांत्वन करणाऱ्यावर होतो महाराज. कारण ज्योतीपेक्षा समयीत जास्त तापत असते. अहो आपले आई वडील वयस्कर असू द्या, नुसते घरापुढे बसून असू द्या, कुणाची वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होत नाही. राजा शिवछत्रपतींना जिजाऊ माँसाहेबांनी घडवलं, काही शंका नाही. पण त्याच वेळेस शहाजी राजांची ओढताण सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. राम कौशल्याचा आहे, परंतु त्याच वेळेस पुत्र वियोगाने तडफडून मरणारा राजा दशरथ सुद्धा आपण लक्षात ठेवला पाहिजे. आपल्या वडिलांची टाचा झिजलेल्या बघा, चिरा बघा. आपल्या वडिलांच्या बन्यांना भोका आहेत, काबाड कष्ट करतील, शाळेची कितीही फी भरतील, पण स्वतःहून कधी दवाखान्यात जात नाहीत, कधीच जात नाहीत. म्हणून आपल्या आई वडिलांवरती नितांत प्रेम करा. अवय आयुष्य सगळं शरीर हा बाप आपल्यासाठी वाळवत असतो. बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, आपुली कुरवंडी वाढवोने, आपली कुरवंडे वाढवोने, आपुली कुरवंडी वाढवोने, आपुली कुरवंडी वाढवोने, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी. कुणासाठी करतो? बाप करी जोडी लेकरांचे ओढी, आपली कुरवंडी वाळवणी, एकाएकी केला. अरे करोडची प्रॉपर्टी आपला बाप आपल्यासाठी ठेवून जातो, शेकडो एकर जमीन आपल्यासाठी ठेवून जातो. ज्या दिवशी आपला बाप जातो, क्षणात त्या संपत्तीचे मालक आपण होतो. एकाएकी केला मिरासीचा धनी. म्हणून आपल्या घरामध्ये जे जागृत देवस्थान आहेत, त्या जागृत देवस्थानाला जपा, प्रेम करा, त्यांना आधार द्या. आपले आई वडील आपल्या घरातल्या लहान मुलाबाळासारखे असतात. त्या लहान मुलाला सांगितलेलं कळत नसतं, तसं वय झाल्यानंतर आपल्या आई वडिलांना सुद्धा थोडंफार कळत नसतं. काही गोष्टी उमजून येत नसतात वयोमानाने. आई वडिलांची काळजी घ्या. नक्कीच या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही तीर्थाला जायची आवश्यकता नाही. अरे तुम्हाला तालुका मानत असेल, गाव मानत असेल, तुमची वस्ती मानत असेल, पण तुम्ही आई वडिलांना जर नीट बोलत नसाल ना, तर तुमच्यासारखा मूर्ख माणूस कोणी नाही. ज्ञानोबराय सांगतात, तरी घरी माता पितरे, धड बोली नाही संसारे, येर विश्वभरी आदरे, मूर्खू जैसा. आपल्या घरातल्या आई वडिलांना जर आपण नीट बोलत नसू, ह्या विश्वाने जरी तुम्हाला मानपान दिला ना, माझे ज्ञानोबराय म्हणतात, तुमच्यासारखा मूर्ख माणूस कोणी नाही. त्यामुळं आई वडिलांची सेवा करा. हाच एक संदेश या ठिकाणी मी तुम्हाला देतो. आज या ठिकाणी वैकुंठवासी आबासाहेब
विठोबा पारेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण तथा वर्षश्राद्धानिमित्त या ठिकाणी त्यांची मुलं गणेश आणि वसंत यांनी मला या सेवा करण्याचं भाग्य दिलं. जी सेवा माझ्याकडे दिली या पारेकर कुटुंबाच्या मी शतशः ऋणी राहील. झालेली सेवा ह्या जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम